कधी-कधी ना आयुष्यात मोठा बदल घडवण्यासाठी ना खूप जास्त आपण संधी शोधत असतो. तर मला असं वाटतं खूप जास्त मोठ्या संधी लागत नाही. फक्त स्वतःवर विश्वास ठेवून घेतलेला छोटासा निर्णय पण ना त्या गोष्टींमध्ये सक्सेस होण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि तो पुरेसा देखील असतो. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. संध्याकाळीचं रुटीन चालू झालेलं आहे आणि तुमच्याबरोबर मी संध्याकाळच्याच गोष्टी बऱ्याच वेळा शेअर करायला मला जमतात. मला सकाळचं रुटीन एकदा शेअर करायचंय. बरेच दिवस झाले तुमच्याबरोबर मॉर्निंग रुटीन शेअर नाही केलंय. बघू लवकरात लवकर वेळ म्हणजे जसं जमेल तसं करून तुमच्याबरोबर मॉर्निंग रुटीनचा ब्लॉग शेअर करेन. तुम्हाला मॉर्निंग रुटीनचे ब्लॉग बघायला खूप जास्त आवडतात. तर ही बघा ही जी कामं असतात ना, ही आपल्याकडे म्हणजे बायकांची जरी रविवारची किंवा अशा एखाद्या वेळेस निवांत वेळेस आपण जरी करायची ठरवली ना, तरी काही ना काहीतरी कामं ही मधल्या वेळेस असतातच असतात. तर आता माझ्या या मोठ्या कंटेनरमधले थोडेसे तांदूळ संपलेले. तर मी काय करते 5 किलो वगैरे तांदूळ आणले जातात. तर ते 2 किलो आणि 3 किलो किंवा 3 किलो किंवा 2-2 किलो, 1 किलो अशा पॅकेट्समध्ये मी भरून घेऊन येते. एकदम मी आणत नाही. कारण मोठ्या डब्यामध्ये जवळपास माझ्या 2 किलोच राहतात आणि याच्यामध्ये 1-1.5 किलोपर्यंत तांदूळ राहतात. तर मी तेवढेच ठेवते आणि बाकीची मग पिशवी तशीच भरून ठेवते आणि जेव्हा ते रिकामी होत येतात ना, मग त्याच्यानंतर मग ते डब्यामध्ये ट्रान्सफर करते. तेलाच्या पिशवीचं पण तसंच आहे. जेवढ्या तेलाच्या पिशव्या आणल्या जातात, तेवढ्या सगळ्या मी ओतत नाही. एक-एक करून ओतते. जेव्हा पूर्ण पिशवी संपेल, म्हणजे एका वेळेस मी एक आणि असं असेल एखाद्या वेळेस, की यावेळेस जास्त लागणार आहे तेल किंवा तळणीचे पदार्थ जास्त होणार आहे किंवा असं असतं ना आपल्याला, की फेस्टिव्हल आहे किंवा घरी कोणी पाहुणे येणार, तर आपल्याला माहिती आहे, की थोडंसं जास्तीचं तेल लागणार आहे. तर त्याच वेळेस मी 2 पिशव्या ॲट अ टाईम ओपन करून ठेवते. नाहीतर मी एका वेळेस फक्त एकच पिशवी ओपन करून ठेवते. कारण ते मला स्वतःला बरं पडतं आणि माझ्या लक्षात पण राहतं, की अरे हां, 1 पिशवी ओपन झाली, 2 पिशव्या ओपन झाल्या. तर आता गुलाबजाम आज तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. गुलाबजामची रेसिपी मी बऱ्याच वेळा शेअर केली. हे पॅकेट माझ्याकडे आणून ऑलरेडी 6-7 महिने झाले आहेत. पण हे करण्यासाठी काही मुहूर्त येत नव्हता. तर फायनली म्हटलं आज फायनली हे करू, कारण याची पॅकेटची एक्सपायरी पण जवळपास ऑक्टोबर आहे आणि आता म्हटलं ऑलमोस्ट ऑगस्ट आता सुरू होईल, मग सप्टेंबर. म्हटलं मग एकदम कट टू कट राहणार आणि लक्षात पण राहणार नाही. पण त्याच्या आधी पेटपूजा करायची आहे. तर आज मला खूप प्रचंड भूक लागलेली, पण खायला घरी माझ्याकडे असं काहीच नव्हतं. म्हणजे ते भाकरवडी चिरोटे होते, पण ते मला खायचे नव्हते. थोडंसं काहीतरी पोटभरीचं असं काहीतरी पाहिजे होतं. अशा वेळेस मी म्हटलं या अगारूच्या किटलमध्ये ना आपण कॉर्न बॉईल करूया. तर मी कॉर्न माझ्याकडे ऑलरेडी बॉईल केलेलेच असतात. म्हणजे ते फ्रीज मी जे करते डीप फ्रीज ते. त्याला काही करायची गरज नसते. जर तुम्ही थंड झाल्यावर खाल्लात ना असेच, तर ते ऑलरेडी शिजलेलेच असतात. पण आता थोडेसे गरम-गरम खायला खूप छान लागतील आणि ते पूर्णपणे फ्रीझरमध्ये हे झालेले आहेत. तर मी आता म्हटलं, की हे वाफवून घेऊ. वाफवण्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलं आणि आता पाणी गरम झालंय. पाणी गरम झाल्यावर ह्या बशीमध्येच मी हे स्टीम करायला ठेवणार आहे. एक 5 मिनिटामध्ये हे स्टीम होतील. तोपर्यंत आपण आपली म्हणजे जी गुलाबजामची तयारी आहे ती करून घेऊ. तर पाक करण्यासाठी मी इथे साखर घेतली आणि साखरेचं एक वेगळं पॅकेट मी घेतलेलं आहे. नेहमीच्यातल्या याच्यातली घेतली नाही साखर. आता हे 1 किलोचं पॅकेट आहे आणि याच्याप्रमाणे जे आपण मेजरमेंटप्रमाणे जेव्हा बऱ्याच वेळा करायला जातो ना, तेव्हा मला असं वाटतं साखरेचा पाक खूप जास्त होतो कधी-कधी आणि मग जेव्हा तो उरतो ना, तेव्हा मग तो खूप गोड-गोड पाक वाटतो. तर मी नेहमी याच्यावरचं जे मेजरमेंट असतं ना, त्याप्रमाणे मी कधीच घेत नाही. आता या पॅकेटवरच्या मेजरमेंटप्रमाणे 450 ग्रॅम साखर घ्यायची. पण मी फक्त 350 ग्रॅमच साखर घेणार आहे. हे मी नेहमी असंच घेते आणि याने पण गुलाबजाम अगदी छान होतात. पाक पण अगदी पातळ होत नाही, व्यवस्थित होतो. आणि मला असं वाटतं, की तुमच्या घरात एखादी अशी ही छोटीशी वेट मशीन असली पाहिजे. म्हणजे तुम्ही बेकिंग करा किंवा नको करू, ही खूप हेल्पफुल आहे. काही रेसिपीजसाठी किंवा बाकी पण आपल्याला घरात काम करण्यासाठी ही म्हणजे युजफुल आहे. याची किंमत 250च्या ते 300च्या रेंजमध्ये तुम्हाला ही वेट मशीन मिळून जाईल आणि खूप काम करायला ईझी आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी अंदाजाने म्हणजे थोडंसं प्रमाण इथे-तिथे झालंय. 359 ग्राम मी साखर घेतलेली होती, जर वेट मशीनप्रमाणे मी रफली घेतली. आणि आता याच्यामध्ये ना 400 एम-एल आपण पाणी घ्यायचं. म्हणजे जेवढं तुमचं साखर असेल त्याच्यापेक्षा 50 ते 60 ग्राम 50 ते 60 एम-एल तुम्ही पाणी जास्त घ्यायचंय. तर आता माझ्याकडे जे होतं त्याप्रमाणे मी साखर आणि त्याच्यामध्ये पाणी असं मिक्स करून घेतलंय आणि माझ्याकडे हे असं मेजरिंग कपचं पण एक ग्लास आणलेला आहे.
हे आय थिंक मी 50 रुपीजला IKEA घेतलेलं. आता पण हे सेलमध्येच तुम्हाला 50 रुपीजला मिळून जाईल किंवा कुठूनही घ्या तुम्ही. मोठे जे आपण छोटे कप्स घेतले ना त्याच्यावर पण ते लिहिलेलं असतात म्हणजे mlचं प्रमाण, तर ते बरे पडतात आपल्याला. तर आता पाक करायला मी ही फक्त साखर वितळवून घेणार आहे. मी ती पूर्ण त्याचा पाक करायला ठेवणार नाहीये. तर ती आपली साखर मेल्ट होते पाण्यामध्ये तोपर्यंत आपल्या इथे कॉर्न पण तयार झाले. आणि कॉर्नला मी बटर वगैरे नाही वापरणार. फक्त कॉर्न मी काढून घेणार आहे. आता याच्यावर थोडंसं मीठ, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चाट मसाला वापरा. पण मीठ आहे तर मग मी चाट मसाला नंतर विचार केला की अगदी थोडंसं खारट वाटेल. म्हणून मग मी चाट मसाला नाही टाकला याच्यावर. थोडंसं मीठ टाकलंय आणि मिरची पावडर ऐवजी मी काळी मिरी वापरली. तर ती खायला थोडीशी अशी माईल्ड छान वाटतात खायला गरम-गरम. तर आता हे खाऊन घ्यायचे आहेत. इथे एका साइडला तोपर्यंत माझी साखर बऱ्यापैकी मेल्ट झालेली आहे. बऱ्यापैकी म्हणजे पूर्णपणे मेल्ट झालेली आहे. आणि आता तुम्हाला हा पाकाचा कलर बघा थोडासा असा म्हणजे असं धुरकट असं म्हणजे असं क्लिअर पाणी दिसत नाही. तर माझी एक ट्रिक आहे, जेव्हा साखर पूर्णपणे वितळते ना, तेव्हा मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून टाकते. आणि तुम्हाला बघून कळलं असेल की याचा कलर पूर्णपणे क्लिअर झालाय. म्हणजे पाणी अगदी निखळ दिसतंय म्हणजे पूर्ण क्लिअर वॉटर असं दिसतंय आणि बस आपला हा पाक तयार झालाय. पाक थोडा थंड होतोय आपला, तोपर्यंत म्हटलं खाऊन पण घेऊ. आणि माझं थोडंसं काम पण आहे, ते पण हातावत होईल. आणि तुमच्याबरोबर काही गोष्ट मला शेअर पण करायची आहे. म्हणजे बऱ्याच महिन्यांपासून ती गोष्ट माझ्या डोक्यात चालली आहे. तुम्हाला माहिती असेल मी काही महिन्यांपूर्वी तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर केलेली की मी ऑनलाईन क्लासेस वगैरे चालू वगैरे करायचे असं थोडंसं डोक्यात होतं चालू माझ्या, पण ते काही शक्य होत नाहीये माझ्याकडनं. पण तुम्ही सगळेजण बरेचसे मला असे प्रश्न विचारतात की ताई तू तुझा बिझनेस म्हणजे कसा चालू केलास, ऑर्डर्स कशा मिळवल्यास, त्याचं मार्केटिंग कसं केलंस, किंवा आपलं जर बजेट नसेल, आपण एक गृहिणी असू तर या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करू शकू. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्या कमेंट मार्फत त्या मला जाणवतात की तुम्हाला पण करायचंय, पण पण त्या गोष्टी एक्झॅक्टली कशा करायच्या. तर म्हटलं त्यासाठी माझ्या डोक्यात एक काहीतरी चाललंय, विचार करते म्हणजे कसं करायचं. आता बघा मी पण हाच विचार करत बसलीये आणि त्याला आता कितीतरी महिने होऊन गेले. तर हीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की आपलं कसं होईल, आपण करू शकू की नाही, आपल्याला ऑर्डर्स येतील की नाही. आणि बऱ्याच वेळा याच विचाराने ना आपण त्या गोष्टी करणं टाळतो. आणि मग दिवसावर दिवस, दिवसांवर दिवस, दिवसांवर दिवस चालू राहणार. मला असं वाटतं आपण जर सुरुवातच केली नाही तर आपल्याला यश कुठून मिळणार, बरोबर. प्रयत्न केले नाही तर मार्ग कुठून मिळणार. आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत म्हणून आपण ती गोष्ट कुरवाळत राहिलो, तसंच राहिलो की हा काही ना काहीतरी मार्ग निघेल. अरे पण मार्ग कोण काढणार. मला असं वाटतं ना या सगळ्या गोष्टींमध्ये तुमची जवळची किती जरी तुम्ही बोललेली माणसं असो ना, पण ती पण यात काही नाही करू शकत. तुमचे मार्ग, तुमच्या प्रगतीचा मार्ग तुम्हाला शोधायचा आणि तुम्हाला त्याच्यासाठी एफोर्ट्स घ्यावे लागणार आहे. म्हणजे मला असं वाटतं. आणि मी पण ना या सगळ्याचा विचार करून अगदी शून्यातून सुरुवात केलेली. मला पण पहिली खूप भीती वाटायची आणि मला तर खूप ऑर्डर्स पण यायचे नाहीत. आणि म्हणजे खूप खूप म्हणजे मी एवढ्या मोठ्या मोठ्या चुका केल्यात ना, नंतर मला त्या गोष्टींचं असं वाटायला वाटतं. म्हणजे अजूनही मी त्या गोष्टी जेव्हा विचार करते तेव्हा मला असं वाटतं की अरे की मी काही काही गोष्टी खूप अशा केल्यात की ज्या मी करायला नको पाहिजे होत्या. आणि मला असं वाटतं की त्याच्यातनच मी एक गोष्ट थोडासा विचार करून असं म्हटलंय की तुमच्याबरोबर याची एक सिरीज चालू करायची की मी जो बिझनेस चालू केला तो कशा पद्धतीने केला, त्याच्यामध्ये काय चुका केल्या ज्या तुम्ही करू नये. आणि तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर आता जो येणारा रक्षाबंधन आहे तेव्हापासून पण तुम्ही त्या गोष्टीसाठी सुरुवात करू शकाल. तर मला असं वाटतं की या सगळ्यासाठी मी 31 तारखेपासनं आपल्या चॅनेलवर ना काही व्हिडिओज असे येतील की जे फक्त आपल्या मेंबर्ससाठी असेल. कारण मला ही गोष्ट सगळ्यांबरोबर शेअर करायला आवडली असती, पण कसं आहे ना सगळ्याच जणांना त्या गोष्टी आवडतील अशा नाहीयेत की प्रत्येक जणाला माझ्या बिझनेस रिलेटेड किंवा बिझनेस कसा करायचा, बिझनेस म्हणण्यापेक्षा की मी काय करते हे प्रत्येकालाच आवडेल किंवा असं नाहीये. त्याच्यामुळे ज्यांना असं वाटतं की आपल्याला काहीतरी करायचंय किंवा आपण करू शकतो आणि यातनं आपण केलं तर खूप पुढे पण जाऊ शकू, तर त्यांच्यासाठी ही सिरीज मी चालू केलेली आहे. आणि ते काही ठराविक व्हिडिओज येतील आणि असे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेन की रक्षाबंधनच्या आधी तुम्ही नक्की त्या काही ऑर्डर्स घेऊ पण शकता तुमच्या घरी. तर असा विचार करून
31 तारखेपासून मी असे काही व्हिडिओ पोस्ट करेन, पण ते आपल्या मेंबर्ससाठीच असतील. तर ते मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. म्हणजे सगळ्यांबरोबर शेअर करून मला असं वाटत नाही की सगळ्यांना ते तेवढे जास्त ते आवडतील पण. आणि असं खूप त्याचा अनुभव मला मागे पण काही वेळेस आलाय, कारण मी बऱ्याच वेळा असे व्हिडिओ टाकलेत तर त्याला रिस्पॉन्स ज्यांना काही बघायचं असतं त्यांच्याकडनंच असतो, बाकीच्यांना ते काही वेळेस नसेल बघायचं. म्हणून मी काही जसे आपले रेग्युलर व्हिडिओ जो 1 वाजता येतो ना तो तर येईलच, पण त्याच्याबरोबर 31 तारखेपासून असे काही बेकिंग रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे स्पेसिफिकली काही सुरुवात तुम्हाला कशी करायची ते, आणि तुम्हाला तर रक्षाबंधनसाठी काही ऑर्डर्स घ्यायच्यात आणि तुम्हाला त्याची कशी हेल्प होईल यासाठी मी हा व्हिडिओ म्हणजे 31 तारखेपासून सुरुवात करणार आहे. तर तुम्हाला त्याच्यासाठी आधी सांगून ठेवते. आणि माझा हा प्रयत्न मी पूर्णपणे म्हणजे करेन माझ्याकडनं, की तुम्हाला पण यातनं काहीतरी माहिती होऊ आणि तुम्ही पण तुमच्या याच्यामध्ये पुढे यशस्वी व्हाल. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी माझा एक बोलतात ना, फुल ना फुलाची पाकळी योगदान लागलंय याचं मला खूप म्हणजे काय बोलतात ना, एक सॅटिस्फॅक्शन असेल. आणि मला असं वाटतं ना, ज्ञान दिल्यानेच नेहमी वाढतं. आपण किती जरी विचार केला ना, की मी खूप बघते, जेव्हा मी पण आता हे YouTube वगैरे करायची, मी पण बऱ्याच जणांना विचारायची, हे कसं केलं, ते कसं केलं? त्या समोरचा आपल्याला असं सांगायचं, की म्हणजे तो आपल्याला एकदम याच्यातच बघायचा, म्हणजे अशी गिनती करतो समोरचा माणूस आपल्याला, आपण त्याला विचारतोय तर. मला एक गोष्ट कळत नाही, आता सपोज मी आहे, मी ही गोष्ट करते, तर किंवा मी एखादी रेसिपी केलीये, मी समोरच्याला डिट्टो ती रेसिपी सांगितली, पण त्याला त्याच्यामध्ये पण ती कॅपॅसिटी असली पाहिजे ना, की किंवा त्याला त्याच्यामध्ये पण तेवढं हे असलं पाहिजे, की त्याला ती गोष्ट जमेल, किंवा ती तेवढ्या त्या पद्धतीने त्याने व्यवस्थित ऐकून ती केली पाहिजे, लक्ष देऊन. तेव्हाच तो ती गोष्ट किंवा तेव्हाच ती रेसिपी व्यवस्थित होईल. तर असं काही नसतं. मला असं वाटतं, जोपर्यंत तुम्ही शेअर नाही करणार, म्हणजे जरी तुम्ही शेअर केलेली असेल, पण समोरच्याची पण तेवढी कॅपॅसिटी असली पाहिजे आणि त्याला पण तेवढी त्याच्यात आवड असली पाहिजे, की तो त्या गोष्टी तुमच्याकडनं घेऊन त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकेल. तर बऱ्याच वेळा असं होतं. म्हणून मला असं वाटतं, की तुमच्याबरोबर या सगळ्या गोष्टी तुम्ही खूप दिवसांपासून सांगताय, तर म्हटलं चला या रक्षाबंधनच्या निमित्ताने मी शेअर करेन. एक 15-20 दिवस मी करेन, कारण नंतर मग आपलं रक्षाबंधन आय थिंक 26 तारखेपासून काहीतरी आहे, 26 का 27ला. म्हणजे एक 20 तारखेपर्यंत मी तुम्हाला आयडियाज दिल्या काही, तर तुम्ही तुमचा बिझनेस घरच्या घरी छोट्या छोट्या ऑर्डर्स तर नक्कीच घेऊ शकाल. तर हा विचार करून करते. तर तुम्हाला हे कसं वाटतंय मला नक्की कमेंट करून सांगा. आता नाश्ता करून घेते. माझं थोडंसं काम आहे, ते आवरून घेते. तोपर्यंत पाक थंड व्हायला पण 1 तास लागेल माझा. तोपर्यंत आपण गुलाबजाम पण करून घेऊ. जो आपला पाक आपण केलेला तो पूर्णपणे थंड हवाय मला, म्हणजे मी थंड पाकामध्येच गुलाबजाम भिजत ठेवते. बरेच जण गरम गरम पाकामध्ये टाकतात, पण मला ते नाही आवडत. मला असं वाटतं की ते शिजले जातात, ते मुरले जात नाही गुलाबजाम पाकामध्ये. म्हणून मी थंड याच्यात टाकते. आणि मी बऱ्याच वेळा जेव्हा करायचं असतं ना, तेव्हा ते आदल्या दिवशी रात्री करते, किंवा मग संध्याकाळी खायचे असेल तर सकाळी लवकर करते. म्हणजे एक 7-8 तासामध्ये ते छान अगदी आतपर्यंत छान असे मुरले जातात, म्हणजे साखरेच्या पाकामध्ये. पाकामध्ये तुम्हाला थोडंसं वाटत असेल तर तुम्ही वेलची पावडर, इसेन्स, रोज इसेन्स किंवा मग केशर असं सगळं काही वापरू शकता. पण आता घरीच खायचे आहेत, त्याच्यामुळे मग मी काही वेलची पावडर वगैरे, केशर वगैरे काहीच ॲड केलेलं नाही. फक्त लिंबू मात्र विसरू नका. आणि लिंबाचे जो पाक आहे ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता पीठ हे जे होतं ते मी सगळं ओतून घेतलं आणि ना ते थोडं-थोडं करून मळून घ्या. म्हणजे थोडं-थोडं करून मग सगळं मळून घ्या. एकाच वेळेस सगळं पाणी ओतून तुम्ही करू नका. आणि मला असं वाटतं, की दुधातच मळलं तर ते छान होतात गुलाबजाम, असं काही नाहीये. आपण पाण्यामध्ये जरी मळले तरी त्याची टेस्ट तेवढीच छान लागते. म्हणजे मी तरी त्याच्या दुधाचा वापर करत नाही. कारण दूध पण माझं बऱ्याच वेळा फ्रिजमध्ये असतं. खूप असं गरम केलेलं नसतं. जर गरम करायचं असेल तर ते मी रात्री करून ठेवते. असं मधल्या वेळेस गरम केलेलं नसतं. फ्रिजमधलं थंड असतं. तर म्हणून म्हणजे मी आत्तापर्यंत जेवढ्या वेळेस पण गुलाबजाम केलेत, तेवढं मी थंड पाण्यातच ते भिजवून केले. आणि ना ते पीठ आहे ना, ते थोडंसं पातळ ठेवायचं. कारण जसं-जसं तुम्ही त्याचे गोळे करत जाता ना, तसं-तसं ते घट्ट होत जातं. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही भिजवाल ना, तेव्हाच ते थोडंसं पातळ भिजवा. आणि जास्त वेळ जेवढं तुम्ही त्याच्यामध्ये खेळत राहाल ना, तेवढे ते गुलाबजाम ना खूप कडक-कडक होत जातं ते पीठ. तर जेवढं मळून, हलक्या हाताने मळून जेवढे गोल गोळे करता येतील, म्हणजे क्रॅक नसला पाहिजे. क्रॅक असला की मग ते फुटले जातात, म्हणजे तळताना पण फुटले जातात
आणि मग ते पाकात घातली ते मग खूपच कुस्करून जातात ते लिटरली. त्याच्यामुळे थोडंसं पेशन्सनी काम करायचं आणि हे तळताना पण आपल्याला बारीक गॅसवर हे तळावे लागतात. तर तुम्हाला जर तुमच्याकडे गुलाबजाम खूप जास्त असतात तेव्हा 2 बॅचेसमध्ये तुम्ही करून घ्या किंवा मग एका साईडला तुम्ही तळायला टाका आणि एका साईडला इथे गुलाबजाम करा. तर अशा पद्धतीने केलं तर गुलाबजामला कारण भाजायला देखील म्हणजे तळायला वेळ लागतो आणि हे जर आपण करून ठेवले तर याच्यावरनं जास्त असतील तर ओला कपडा ठेवत जा म्हणजे ते ना त्याला क्रॅक जाणार नाही, ते सुकले जाणार नाहीत कुठेही. तर आता तळण्यासाठी तेल किंवा मग तूप दोन्ही वापरू शकतो. तर मी तेलातच तळणार आहे. मी तुपात वगैरे नाही तळणार आहे. कारण तूप तेवढं असं जास्त मला आवडत नाही. त्याच्यामुळे मी तेलातच तळणार आहे. तर ते पण मी अगदी थोडंसं घेतलंय. खूप जास्त तेल घेतलेलं नाहीये आणि तेल ना अगदी खूप असं गरम नसावं. कारण जर खूप गरम तेलामध्ये तळलं तर ते वरून फक्त गोल्डन कलर येतो त्याला आणि आतमध्ये ना ते कच्चेच असतात. जेव्हा आपण ते पाकात मुरले जातात ना, तेव्हा आपण ते खातो तेव्हा ते आतमध्ये तसेच राहतात. मला असं वाटतं, की मी या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते. पण आपल्या प्रत्येकाच्याच घरी गुलाबजाम हे वरच्या-वरती म्हणजे केले जातात घरात आणि ही सगळ्यांना ही रेसिपी माहिती असेल. पण तरी देखील मला असं वाटतं माझ्याकडनं ज्या काही टिप्स किंवा मी ज्या गोष्टी फॉलो करते, त्या तुमच्याबरोबर शेअर कराव्याशा अशा मला वाटल्या. तर तुमच्यापैकी कोण-कोण पाकामध्ये लिंबूचा रस वापरतं ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने करता? म्हणजे गरम पाकात टाकता तुम्ही गुलाबजाम भिजायला की मुरायला की नंतर थंड झाल्यावर करता? ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी काय करते, आता हे तळून घेतल्यानंतर ना पाक पण पूर्णपणे थंड करून घेते आणि गुलाबजाम पण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मी रात्री झोपताना म्हणजे आता हे रात्रीचेच केलेत मी. आता माझं जेवण वगैरे झालं ना, की मी फॅनखाली पाक आणि हे गुलाबजाम दोन्ही ठेवेन. पूर्णपणे गार झालं की मग ते पाकात टाकायचे आणि मग सकाळी छान असे गरमागरम काय बोलतात ज्यांना गरम-गरम खायचं असतं असं बोलतात की गरम-गरम गुलाबजाम खूप छान वाटतात. पण ते सकाळी उठल्यानंतर ते थोडेसे फ्रिजमध्ये सेट करायचे आणि मग खायचे खूप छान लागतं. तर आता हे मोस्टली माझ्याकडे संपलेलं होतं. डब्यामध्ये काढून ठेवलेलं नव्हतं. त्याच्यामुळे सकाळच्या ब्रेकफास्टसाठी पण हे खाल्लं जात नव्हतं बरेच दिवस झाले. ओट्सचाच डब्बा पण तुम्हाला समोर दिसला असेल. तो पण संपलाय, पण ओट्स माझ्याकडे आणलेलं नाहीये. हे मुसलीचं आणलेलं होतं, तर म्हटलं चला ते पण रिफिल करून घेऊ हाताभरून. आणि आज सगळ्यांना आठवून म्हणजे मी काल बऱ्याचशा गोष्टी लिहून ठेवलेल्या, की मला रिफिलमध्ये काय-काय गोष्टी आज करायच्या आहेत. तर त्या आज सगळ्या गोष्टी मी आठवणीने करून घेतलेल्या आहेत. माझं जेवण वगैरे पण सगळं झालंय. ॲक्चुअली सकाळची भाजी थोडीशी जास्त उरलेली. मग मी फक्त आत्ता थोडासा भात लावला आणि पोळ्या केल्या, बस तेवढंच केलंय. आता तोपर्यंत माझं जेवायचंय, पण त्याच्या आधी तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये शेअर करायचं होतं म्हणून पहिलं शूट हे करून घेतलं. तर आता पाक आणि गुलाबजाम दोन्ही थंड झालेत. आता हे पाकात सोडून घ्यायचे आणि जेव्हा तुमच्याकडे जास्त गुलाबजाम असेल ना, तेव्हा तुम्ही पसरट भांड्यामध्ये ते ठेवा आणि अर्धे-अर्धे ट्रान्सफर करून ठेवा. एकाच भांड्यात जेव्हा आपण ते म्हणजे मुरायला ठेवतो ना, तेव्हा ते नीट मुरले जात नाही. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं पसरट भांडं घ्याल तेवढं चांगलं. आता माझ्याकडे हे मोजूनच झालेले थोडेसे होते म्हणून मग मी याच टोपामध्ये ते मुरायला ठेवले. ही भांडी मला सकाळी लागणार होती, तर ती मी वरती साईडला काढून ठेवली म्हणजे सकाळी गडबड होत नाही कुठल्याही कामांची. आता जे तेल वापरलेलं, तर ते पण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून ठेवायला पाहिजे. कारण मग ती जर कढई तिथे राहिली नाही, तर ती किचनमध्ये तशीच म्हणजे लिटरली लोळत राहते. आज करू, उद्या करू, आज करू, उद्या करू. थोडं-थोडं रोज आपण तेल भाजीसाठी किंवा आपल्याला ज्या पदार्थांसाठी फोडणीसाठी लागतं ना, आपण ते थोडं-थोडं काढून घेतो, पण ती आपल्याला कढई घासायची लक्षात राहत नाही. असं व्हायचं माझं सुरुवातीला बऱ्याच वेळा. पण नंतर जेव्हा मला ही सवय लागली ना, की जेव्हाचं जेव्हा म्हणजे तेल थंड झालं, की मग एखाद्या डब्यामध्ये आपण ते काढून ठेवायचं आणि कढई तिथल्या तिथे घासून टाकायची, की मग कामं पण इझी होऊन जातात आणि आपल्या पण लक्षात राहतं आणि हा जो छोटासा तुमचा डब्बा असेल किंवा मग असं काही भांडं असेल, ते किचनच्या तिथे प्लॅटफॉर्मवर ठेवलं किंवा दुसऱ्या एका तुमच्याकडे ऑइलची जी जार वगैरे असेल, तर आता बाजूला माझ्याकडे एक ऑइलची जार खाली आहे रिकामी. त्याच्यामध्ये भरून ठेवलं तरी चालेल. आता तेल थोडंसं अजून कोमट आहे, म्हणून मी याच कंटेनरमध्ये ते ठेवलंय, नाहीतर मग मी ते त्या डब्यात भरून ठेवलं असतं. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि अजून एक जाता-जाताच म्हणजे व्हिडिओच्या एंडला एक गोष्ट तुम्हाला सांगते. मला असं वाटतं ना, की परफेक्ट वेळ कधीच येत नसते. पण परफेक्ट वेळेची जर आपण वाट बघत बसलो, तर त्यामध्ये आपल्याला कधीच आपण परफेक्ट नाही होऊ शकत. त्याच्यामुळे परफेक्ट वेळेची वाट न बघता किंवा एक ठराविक वेळेची वाट न बघता सुरुवात करा.
आणि तुम्ही नक्की परफेक्ट व्हाल त्या गोष्टींमध्ये. तर या सगळ्यासाठीच मी जे तुम्हाला मगाशी सांगितलंय की 31 तारखेपासनं जी सिरीज मी चालू करते त्याच्यामध्ये जर तुम्हाला म्हणजे इंटरेस्ट असेल तर नक्की त्या सिरीजचा भाग म्हणून तुम्हाला तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी माझ्याकडनं मी नक्की प्रयत्न करेन. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि याबाबत तुमचं काही मत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. छान अशी कमेंट करा, त्याच्या बाजूला थोडंसं स्वाईप केलं की तुम्हाला एक हाईपचा ऑप्शन मिळेल आणि हाईप केलात तुम्ही तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.